लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वैशाली दरेकर ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार होते त्यांना चांगले यश मिळाले होते, अर्थात त्यांना मतदान चांगल्या प्रकारे झालं होतं। त्यानंतर उल्हासनगर कल्याण येथील जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते, नेते आणि जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी होते यांच्यामध्ये एक नवीन उत्साह देखील आला होता। पराजय जरी त्यांना आला होता तरी पण मतांची ही मत वाढले होते। अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख आणि जे नेते आहेत यांनी आज उल्हासनगरमध्ये एक आढावा बैठक घेतली होती। ज्या आढावा बैठकीमध्ये उल्हासनगर शहरातील नेते सोबतच वरिष्ठ नेते यांची देखील तिथे उपस्थिती होती। या आढावा बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी आपली भाषणे केली, ज्या भाषणामध्ये त्यांनी गेल्या काळातील काम आणि आत्ताची काम याची देखील समीक्षा केली। सोबतच त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली त्यांचा उत्साह देखील वाढवला। त्याचसोबत त्यांनी आता येणाऱ्या विधानसभेचं लक्ष ठेवून काम करण्याची त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करत आहेत। अशातच लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता शिंदे गटातील जे काही अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील जे नेते होते, अर्थात जी कार्यकारिणी होती ती बरखास्त करण्यात आल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जे कार्यकर्ते आहेत यांचं बळ वाढलेलं आहे। कारण की त्यांनी केलेलं काम हे चांगल्याच प्रकारे होते आणि आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आता या बैठकीचा फायदा देखील कार्यकर्त्यामध्ये चांगला होणार आहे। तळागाळातील जनतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य आणि शिवसेनेचं कार्य हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आता हे कार्यकर्ता करणार आहे। उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना उपनेते रघुनाथ खोत, हर्षवर्धन पालंडे, कल्याण जिल्हा समन्वयक, कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, राजेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आढावा बैठक पार पाडण्यात आली, ज्यामध्ये युवा सेनेचे भाऊ म्हात्रे, महिला आघाडीच्या जया तेजी, दिलीप मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी आपल्या परीने आपल्या भाषणामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये कशा प्रकारे विजय प्राप्त करावा यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला।